5 मिनिटात होणारा पण चव एकदम स्ट्रीट स्टाईल पेरू चाट। नमस्कार मंडळी, मी अश्विनी मिरची किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज करणार आहे स्ट्रीट स्टाईल पेरू चाट। त्यासाठी लागणारा पेरू हा पिकलेला पण घट्ट घ्यायचा आहे। पेरू मीठ टाकलेल्या पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटं ठेवून त्यानंतर मिठाच्या पाण्यातनं काढून 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून पुसून कोरडा करून घ्यायचा आहे। त्यामुळे पेरूवरील केमिकलचा थर हा नाहीसा होतो व आपण पेरू सालासकट खाऊ शकतो। पेरू चाटसाठी हिरवी चटणी करून घेऊया। त्यामध्ये 2 हिरवी मिरची, 2 लसूण पाकळी, पाव इंच अद्रक, कोथिंबीर, पुदिना घालून त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालून बारीक असं वाटून घ्यायचं आहे। ही चटणीच आपल्या पेरू चाटला स्ट्रीट स्टाईल फ्लेवर आणणार आहे। ह्या चटणीमध्ये तुम्ही वाटताना 2 ते 3 काळी मिरी घालून ही वाटू शकता। आपण आता पेरू दोन्ही साईडनी कट करून घ्यायचा आहे। पेरूच्या चकत्या किंवा क्यूब तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। पेरू कापताना थोडा जड जातो। पेरूच्या बियामुळे पेरू कापताना जड जातो, त्यामुळे पेरूचे मोठ्या फोडी किंवा काप करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता मी पेरूचे या प्रकारे पेरू कट करून घेतला आहे। मसाल्यामध्ये चाट मसाला, जिरं पूड, लाल तिखट, काळं मीठ, साखर, लिंबू, पेरू चाटची हिरवी चटणी घ्यायची आहे। पेरूच्या फोडी एका पसरट भांड्यामध्ये घेऊन त्यावरती चाट मसाला, जिरे पूड, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, काळं मीठ, मिरी पूड, साखर, लिंबूचा रस, भरपूर अशी कोथिंबीर, हिरवी चटणी, पुदिन्याची पानं, कोथिंबीरची पानं घालून व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचे आहे। नाहीतर त्याला झाकण लावून व्यवस्थित छान असं मिक्स करायचे आहे। त्यामुळे आपला मसाला सर्व फोडींना व्यवस्थित लागतो। अशा प्रकारे मिक्स करायचा आहे। तुम्ही पाहू शकता मसाला आपल्या सर्व फोडींना छान असा लागला आहे। त्यामध्ये आता 1 चमचा आपण गरम केलेलं थंड तेल त्यामध्ये मिक्स करून परत एकदा झाकण लावून सर्व चाट मिक्स करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे झटपट होणारा चाट तुम्ही स्नॅक्स म्हणून मुलांच्या छोट्या डब्यालाही देऊ शकता। पेरू चाट नक्की ट्राय करून पहा। झटपट बनतो, हेल्दी पण, चटपटीत पण। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। अशा आणखीन मस्त रेसिपीसाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। बाय बाय।